दरमहा ठराविक परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीचा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्याची महागडी चारचाकी गाडी घेऊन पोबारा केल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी परिसरात उघडकीस आला आहे। आरोपीने फिर्यादीचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेमुळे वाहन मालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। या प्रकरणी विठ्ठल धोंडीराम सदमे वर्ष 42 राहणार आळंदी यांनी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली आहे। त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अंगद शिवाजी जाधव राहणार आळंदी देवाची याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। ही घटना आळंदीतील देहू फाटा येथील ज्ञानेश आश्रम परिसरात जानेवारी महिन्यापासून ते 5 मार्च 2026 या कालावधीत घडली। आरोपी अंगद जाधव याने फिर्यादी विठ्ठल सदमे यांचा विश्वास संपादन केला होता। सदमे यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाची ह्युंदाई एक्सेंट गाडी दरमहा 18,000 रुपये भाडे तत्वावर देतो असे सांगून आरोपी ती गाडी घेऊन गेला। मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत त्याने एकही रुपया परतावा दिला नाही। वारंवार विचारणा करूनही त्याने गाडी परत केली नाही किंवा पैसेही दिले नाहीत। स्वतःच्या मालकीची वाहनाचा अपहार झाल्याचे लक्षात येताच सदमे यांनी पोलिसांकडे दाद मागितली आहे। तर आळंदी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत।